नमस्कार, वेलकम टू शिवकन्या किचन। तर हा जो आहे तो आहे आमच्या शेतातला खजाना। वेगवेगळ्या प्रकारच्या खूप भाज्या आहेत, कोथिंबीर, मेथी, वांग, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या, नारळ, बीट, घेवडा, पावटा। तर आज आपण बनवणार आहोत ती कोवळी लुसलुशीत आणि हिरवीगार अशी ही मेथीची भाजी। तर ही भाजी आणून नीट साफ करून घेतली आणि 2 वेळा आपण ही धुवून घेणार आहोत। जरी काही घाण वगैरे नसली तरी मातीचे कण कुठेतरी अडकलेले असतात। 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आणि बारीक चिरून घ्यायची। तर काही लोकांना असं वाटतं बऱ्याच ठिकाणी की मेथी चिरल्यानंतर कडू वगैरे लागते, तर अजिबात कडू लागत नाही मेथी। आणि ही तर कोवळी मेथी आहे, कोवळी मेथी तर खूपच छान लागते चवीला। व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची, कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचा। तर इथं मी मोहरी किंवा जिरे वगैरे वापरलेले नाहीयेत, ही अशी छान लागते भाजी। आणि हा होता लसणाचा गड्डा। कांदे आणि लसूणही शेतामध्ये आहेत, तर आपण या लसणाच्या गड्ड्याची जी पात आहे हिरवी ती या भाजीला वापरणार आहोत। खूपच छान लागते चव या भाजीला, या लसणाच्या पानांची, या पातीची, आणि वासही खूप छान येतो। तर ही अशी कात्रीने कट करून मी 2 पाती याच्यामध्ये घातलेल्या आहेत। छान भाजून घ्यायच्या सोनेरी थोडासा कलर येईपर्यंत। आणि त्याच्यामध्ये आपण 2 कट करून घेतलेल्या मिरच्या घालणार आहोत। मिरच्याही छान परतून घ्यायच्या व्यवस्थित त्या कांद्यामध्ये, आणि नंतर आपण कट करून घेतलेली मेथी घालायची। तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मेथीची भाजी बनवली जाते। कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घालूनही बनवली जाते, भरडसर कूट, आणि इथं लसूण आणि मुगाची डाळ घालूनही बनवली जाते। खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। तर आपण आज बनवणार आहोत लसूण आणि मुगाची डाळ घातलेली। खूपच छान लागते आणि कोवळी भाजी असेल तर खूपच उत्कृष्ट लागते चवीला। तर आता ही भाजी आपण घालून घेतली, चवीनुसार मीठ घालूयात, आणि छोटे 2 चमचे धुवून घेतलेली मुगाची डाळ घातलेली आहे। तर आता ही व्यवस्थित परतून घ्यायची आणि झाकण ठेवून शिजवली तरी चालेल, पण झाकण न ठेवताही 1-2 ते 3 मिनिटात व्यवस्थित शिजते ही भाजी। अजिबात वेळ लागत नाही, चिरून घेतलेली असते त्यामुळे पटकन शिजते। आणि मुगाची डाळ ही पाणी पटकन ॲब्सॉर्ब करते आणि मुगाच्या डाळीला शिजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये ही आपली भाजी व्यवस्थित शिजवून झालेली आहे। अधूनमधून 1-2 वेळा अशी ही हलवून घ्यायची। तर तयार आहे आपली ही मेथीची भाजी। ताट वाढून घेऊयात आपण। ठेचा, त्याच्यावरती तेल घातलेलं आहे, मेथीची भाजी, पावट्याची आमटी, बीट आणि गरम गरम भाकरी। थँक्यू फॉर